श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणसाचे मौन पुरेसे आहे, तो आतून तुटलेला आहे हे सांगण्यासाठी. लोक म्हणतात माझे मन दगडाचे आहे, पण तेही तोडणारे काही लोक होते. सुखाच्या इच्छेने कोणी रडले, दुःखाच्या आश्रयाने कोणी रडले. ही आहे जिंदगीची अजब कथा. कोणी विश्वासासाठी रडले, कोणी विश्वास ठेवून रडले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत हेच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूयात आजचा स्वामी संदेश. बाळांनो, तुमच्या आयुष्यात जे संकटे येतात, ज्या अडचणी येतात, त्या तुम्हाला खाली खेचण्यासाठी, तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात, तर तुम्हाला नवीन दिशा देण्यासाठी, तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाण्यासाठीच येत असतात, हे लक्षात ठेवा. ही संकटे, या अडचणी जर तुमच्या आयुष्यात आल्याच नाहीत, तर तुम्ही पुढे जाण्यासाठी, आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी मोठे करून दाखवण्यासाठी प्रयत्नच करणार नाही. त्याच परिस्थितीमध्ये अडकून तसेच रडत, दुःखी होऊन जीवन जगत बसला असता. ही संकटेच तुम्हाला काहीतरी करण्यासाठी तुम्हाला धक्का देत असतात, तुम्हाला झोपेतून उठवत असतात. तुमच्या यशाच्या मागे सर्वात मोठा वाटा हा तुमच्या संकटांचा, तुमच्या अडचणींचा असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर का तुमच्या आयुष्यात खूप संकटे येत असतील, खूप अडचणी येत असतील, तर त्यावेळेस घाबरून न जाता आता तुमचे जीवन बदलण्याची वेळ आलेली आहे, हे तुम्ही समजून जावा. ही संकटे तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेली आहेत की तू आता थांबू नकोस, प्रयत्न कर, कष्ट आहेत, हे ती संकटे तुम्हाला सांगत असतात. संकटे येतानाही कधीही एकटी येत नाहीत, तर ती येताना संधी देखील घेऊन येत असतात. आणि तुम्ही फक्त त्या संकटांना, त्या अडचणींना पाहून घाबरत रडत बसता, तुमच्या देवाला दोष देत बसता. पण त्या संकटांच्या मध्ये लपलेली संधी मात्र तुम्ही पाहत नाही, आणि संधी न पाहिल्यामुळे आहे तसेच दुःखाचे जीवन तुम्ही जगत राहता. तुमच्या नशीब, तुमच्या देवाला तुम्ही दोष देत राहता. ही संकटे तुमचं नशीब बदलवण्यासाठीच आलेली आहेत, हे लक्षात घ्या. लोखंडाला जितके तापवाल, ते तुम्ही आणखी मजबूत बनत असते. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणारी ही खूप सारी संकटे तुम्हाला तापवण्याचे, तुम्हाला घडवण्याचे काम करत असतात, तुम्हाला मजबूत बनवत असतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर एका पाठोपाठ एक संकटे जर येत असतील, तर तुम्हाला तुमचे नशीब बदलवायचे आहे, ही ती सूचना असते. तेव्हा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून, न थांबता, न डगमगता, धीटाने, संयमाने, प्रेमाने त्या अडचणींचे, त्या संकटांचे तुम्ही स्वागत करा. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या अडचणींकडे, तुमच्या संकटांकडे एखाद्या देवदूताप्रमाणे, तुमच्या भल्यासाठी आलेल्या एखाद्या मित्राप्रमाणे तुम्हाला झोपेतून जागे करून एक नवीन आयुष्याची प्रेरणा देण्यासाठी आलेले हा देवाचा आशीर्वाद समजून प्रेमाने ज्या वेळेस तुम्ही त्या संकटांना, त्या अडचणींना पाहाल, तेव्हा त्या संकटांचा, त्या अडचणींचा तुम्हाला राग येणार नाही, दुःख होणार नाही, त्यांची भीती तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या आयुष्यात खूप चांगले, मोठे असे परिवर्तन आणण्यासाठीच, काही गोष्टी तुला समजावण्यासाठी, आपले कोण आणि परके कोण हे तुला दाखवण्यासाठी ही संकटे तुझ्या आयुष्यात आलेली आहेत. त्यामुळे तू घाबरू नकोस. तू एकटा नाहीस. ही तुझी आई तुला कधीच एकटे सोडणार नाही. नेहमी प्रत्येक गोष्टीत तुला आम्ही मार्ग दाखवत राहू, तुझे रक्षण करत राहू. तू काळजी करू नकोस. फक्त तुझा विश्वास तू डगमगू देऊ नकोस. आता सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगलेच होणार आहे, यावर विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल, तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते, ते कोणत्या ना कोणत्या कारणासाठीच घडत असते. त्यामुळे कधीच तुमच्या देवावरचा विश्वास तुम्ही कधीच डगमगू देऊ नका. दुःख आले तर माझ्या देवाची ती इच्छा आहे, आणि सुख आले तर माझ्या देवाची कृपा आहे, असे म्हणून जो पुढे पुढे आनंदाने, समाधानाने चालत राहतो, त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. जो त्याच्या देवाच्या इच्छेत इच्छा मानून चालतो, त्याच्या पाठीशी त्याचा देव नेहमी असतो, आणि ज्याच्या पाठीशी त्याचा देव नेहमी उभा असतो, त्याला कधीच काहीही कमी पडत नाही.
बाळांनो, संकटाच्या काळातच आपले कोण आणि परके कोण हे समजत असते. जे खरेच तुमचे आहेत, तुमच्या जीवाभावाचे आहेत, तेच तुमच्या संकटाच्या काळात तुमच्यासोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. आणि जे खोटे आहेत, बनावटी मुखवटे घालून तुम्हाला फसवत आहेत, ते तुम्हाला सोडून निघून जातील. तुमची साथ ते देणार नाहीत. बाळा, जे तुला एकटे सोडून निघून गेलेले आहेत, ते कधीच तुझे नव्हते. ते फक्त तुझा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करून घेत होते आणि ते स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून गेलेले नाही. तर आम्ही स्वतः तुझ्यापासून त्यांना दूर केलेले आहे. त्यांना तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर काढून फेकलेले आहे. कारण ते लोक तुझ्या आयुष्याला लागलेली कीड होते, वाळवी होते. आणि ती वाळवी हळूहळू तुला संपवत चाललेली होती. म्हणून त्या व्यक्तींना आम्ही तुझ्यापासून दूर केलेले आहे. बाळा, कोणामुळे कोणाचेही काहीही अडत नसते. अशा स्वार्थी लोकांमुळे स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा जे तुमचे दिवस आहेत ते सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगा. कारण हा मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही. तो अशा लोकांसाठी वाया घालवू नका. श्री स्वामी समर्थ. प्रेम फक्त स्वार्थासाठी जोडलं आहे. तुझ्या मनामध्ये सतत एक प्रश्न येत आहे की मी कोणाला त्रास देत नाही, मी कोणाचं वाईट चिंतत नाही, तरीही माझ्या बाबतीत असं का घडते? तर हे आत्ताच नाही, जन्मजन्मीचे कर्म आहेत जे आता समोर येत आहेत. पण निश्चिंत राहा, तुझ्या भोगाची तीव्रता आम्ही कमी करू. कोणतंही काम करत असताना ते पूर्ण नाही झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर जन्मही एकट्यानेच घ्यायचा आहे आणि मरायचंही एकट्यालाच आहे, तर मग कोणाची तरी साथ हवी असा अट्टहास का? स्वामी नाम किती गोड रोज घेता घेता थोडं थोडं मग तुझं सहज सुटेल तुझ्या जीवनाचं कोडं. आजपर्यंत ज्याची अडचण स्वामींच्या कृपेने दूर झाली आहे, तेच आज कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा. आता फक्त थोडाच काळ बाकी आहे. त्यानंतर तू चिंतामुक्त होशील. आणि लक्षात ठेव, होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. आणि मला मानतोस ना, मग विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देणार. आणि पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नाही. काटा बाजूला काढायचा आणि प्रवास पुन्हा सुरू करायचा. मला माहीत आहे तो संघर्ष करून आता खूप थकलाय, पण आता काळजी करू नको. सर्व माझ्यावर सोडून दे. विश्वास ठेव, तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन आहे. आणि लक्षात ठेव, सगळीच कामे शक्तीने होत नाहीत, तर काही ठिकाणी सहनशक्तीसुद्धा वापरावी लागते. का डोळ्यात पाणी आणतोस? सेकंदात आयुष्य बदलतं का? दुःखाच्या पुढे गुडघे टेकत आहेस? सांग त्यांना, अरे संकट मित्रांनो, तुमच्यामुळे मला समजलं या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. आणि एवढी चिंता कशाची? तुमचं काय गेलं की तुम्ही रडत आहात? तुम्ही काय घेऊन आला होता जे हरवलं आहे? तुम्ही जे काही निर्माण केलं होतं ते नष्ट झालं आहे. तुम्ही जे काही घेतलं ते इथूनच, जे दिलं ते इथेच, आणि जे आज तुमचं आहे ते उद्या दुसऱ्याचं असेल. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आयुष्य जगताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्याच्या शेवटी तुमचं एक एक कर्म तुम्हाला चित्रपटासारखं तुमच्या डोळ्यांसमोर दाखवलं जाईल. मग प्रयत्न करा, चित्रपट बघण्यासारखा असावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. सर्व दुःख, संपत्तीला आणि सुखात लवकरच आगमन होईल. या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, फक्त हिंमत ठेवावी लागते. घाबरू नका. भीती हा मनाचा खेळ आहे. लक्षात ठेवा, जेवढं गमावलंय त्यापेक्षा जास्त मिळणार. पण संयम ठेवला तरच. आयुष्य जगायचं असेल तर पाण्यासारखं जगा. कोणाशीही मिळा, मिसळा, एकरूप व्हा, पण स्वतःचं महत्त्व आणि अस्तित्व कमी होऊ देऊ नका. आणि श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखा जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्याबाबत कसल्याच तक्रारी उरत नाहीत. रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं. आज वाईट केलंय तर उद्या नवीन असेल हे आता तरी तुला समजायला हवं. आणि लक्षात घे,
ही नियती तुझ्याकडून हिरावून घेते, कारण त्यापेक्षाही अनमोल तुला देण्यासाठी तुझा हात रिकामा करत असते. अरे बाळा, मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे. ज्याने इतका सुंदर जन्म दिला, तो जन्माचा शेवट कधी वाईट करेल का? हीच दुनिया तुझ्या बाह्य दिखाव्यावर तुझी किंमत करेल, पण मी मात्र तुझी नियत पाहून तुला फळ देईन. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तिथे दर्शन देईन. एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन. आत्तापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या. डोक्यातून ते विचार काढून टाका. पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे, तो जगा. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता. आयुष्यात संघर्षाचा वणवा भोगल्याशिवाय कधीच सुखाचा राजयोग येत नाही. बाळांनो, अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं चुकीचंच असतं. थोडा उशीर लागेल, पण सर्वोत्तम असेल तेच तुम्हाला मिळेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल. ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहात, तर तुम्ही कमकुवतच बनाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहात, तर तुम्ही बलवानच बनाल. बाळा, तू तुझ्या हेतूशी आणि मनाशी प्रामाणिक राहा. तुझ्या भोगाची तीव्रता आम्ही कमी करू. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात आणखी खूप आनंद बाकी आहे. इतक्या छोट्या संकटांना घाबरून कसं चालेल? ज्याच्या नशिबात अंधार आहे त्यांनी थोडा संयम बाळगा. उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश हा तुमचाच असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. योग्य वेळ येऊ दे. स्वामी भक्तांनो, आपण ज्या समाजात राहतो तिथे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. काही लोक चांगले असतात, मदतीसाठी पुढे येतात, प्रेमाने वागतात. पण काही लोक असेही असतात जे नेहमी दुसऱ्यांना त्रास द्यायला तयार असतात. ते टोमणे मारतात, अपमान करतात, लोकांच्या चुका काढतात, नको त्या गोष्टीत हस्तक्षेप करतात आणि आपल्या मनःशांतीवर भयंकर परिणाम करतात. अशा लोकांमुळे टेन्शन वाढतं, मन बेचैन होतं आणि नकारात्मकता वाढते. आपल्याला प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला समजावता येईलच असं नसतं. कधीकधी आपल्याला शांत राहण्याची आणि योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची कला शिकावी लागते. लोकांचे बोलणे, वागणे आपल्या कंट्रोलमध्ये नसते, पण आपण त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपल्या हातात असते. जर आपण मानसिकदृष्ट्या खंबीर झालो तर कोणत्याही नकारात्मक परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. त्यामुळे तणाव टाळण्यासाठी आणि अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही गोष्टी अंगीकारायला हव्यात. चला तर पाहूयात त्रास देणाऱ्या लोकांमुळे येणारा तणाव टाळण्याचे 10 प्रभावी उपाय. 1. त्यांच्या बोलण्याचा फार विचार करू नका, सोडून द्या. जेव्हा कोणी काहीतरी वाईट बोलतो तेव्हा त्याचा फार विचार करू नका. 2. कान दिलेत ना देवाने, एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. त्या गोष्टी डोक्यात येऊच देऊ नका. लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिलात तर फक्त दुःख वाढेल. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याची गरज नाही. आपण काही बोलण्या इतपतही त्यांची पात्रता नाही असं समजून दुर्लक्ष करा. मनावर घेतल्यास फक्त स्वतःचे नुकसान होईल. कोण काय म्हणतंय यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनःशांतीवर परिणाम होऊ देऊ नका. बऱ्याचदा लोक त्यावेळी नुसतं बोलायचं म्हणून काहीतरी वाईट बोलून जातात, पण आपण ते मनावर घेतो. त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. कदाचित त्यांना कोणाला हे दुखवायचं नसतं, पण त्यांची सवयच अशी असते. काही लोक मात्र फक्त टीका करण्यासाठी बोलतात. अशांना महत्त्व दिल्यास तुमच्या आनंदावर परिणाम होईल. म्हणून त्यांच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही असं स्वतःला समजावून सांगा. 2. शांत राहण्यासाठी मनाला सराव करावा लागतो. ती सवय अंगी बनवा. शांत राहण्यासाठी मनाला सराव करावा लागतो. कोणी काही बोललं की लगेचच राग येतो, टेन्शन वाढतं, कान गरम झाल्यासारखे वाटतात, डोकं गरम होतं. याला बदलायचं असेल तर त्यावर काम करायला हवं. स्वतःवर नियंत्रण ठेवणं शिकलं पाहिजे. रोज काही वेळ शांत बसा, स्वतःशी बोला, ध्यान करा. हळूहळू मन शांत राहायला शिकेल.
एकदा का मन स्थिर झालं की कोण काय बोलतंय याने काहीच फरक पडणार नाही. हे सहज होणार नाही, पण प्रयत्न करत राहिले पाहिजेत. लोक कधीही बदलणार नाहीत. आपण कसा प्रतिसाद देतो ते आपल्या हातात आहे. मनाला शिकवा. शांत राहण्याची ताकद हीच सर्वात मोठी परीक्षा आहे. सुरुवातीला हे अवघड वाटेल, पण सातत्य ठेवलं तर मन अधिक स्थिर होईल, शांत होईल. दिवसातून काही मिनिटं शांत बसून मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. काही लोक तुमचं मन विचलित करायचा प्रयत्न करतील, पण तुम्ही जर शांत राहायला शिकलात तर ते हळूहळू मागे पडतील. मानसिक संतुलन राखण्यासाठी ध्यान, वाचन, संगीत ऐकणे यांसारख्या गोष्टींचा उपयोग होतो. 3. स्वतःला एवढं मजबूत बनवा की कोणीही येईल, काहीही बोलेल अशी कोणाची हिंमतच होता कामा नये. तुमच्या मनाची ताकद इतकी मजबूत हवी की कोणीही काहीही बोललं तरी त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ नये. मानसिकदृष्ट्या सक्षम असाल तर लोकांचे शब्द तुमच्या आत्मविश्वासाला डगमगू शकणार नाहीत. स्वतःला इतकं स्वावलंबी आणि खंबीर बनवा की कोणाचंही वाईट बोलणं तुम्हाला दुखावू शकणार नाही. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर लोकांना वाटेल की ते तुम्हाला सहज दुखावू शकतात. म्हणूनच स्वतःला मजबूत करा. तुमचं मन आणि आत्मविश्वास एवढं बळकट करा की समोरच्या व्यक्तीला तुम्हाला त्रास देण्याची हिंमतच होऊ नये. तुमचं व्यक्तिमत्व असं बनवा की आपल्याला कुणी काहीही बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे. मेंगळट राहिलात की लोकांनी टोचून खाल्लंच म्हणून समजा. मानसिक दृष्टी मजबूत राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा तुमच्या क्षमतांवर शंका घेतली जाते तेव्हा आत्मविश्वासाने पुढे जा. आत्मसन्मान महत्त्वाचा आहे, तो कधीही कमी होऊ देऊ नका. लोक नकारात्मक बोलतात कारण त्यांना तुमचं यश खुपतं. म्हणून स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा आणि कोण काय म्हणतंय याकडे दुर्लक्ष करा. स्ट्रॉंग राहा, मनानेही आणि शरीरानेही. 4 लोक ओळखायला शिका. कोणाच्याही तोंडावर काहीही बोलू नका. सगळेच लोक चांगले नसतात. काही लोक फक्त त्रास देण्यासाठीच तुमच्या आयुष्यात आलेले असतात. ते केवळ संधीच्या शोधात असतात की तुम्ही कधी चुकता आणि ते त्याचा कधी फायदा घेतात. अशा लोकांना ओळखायला शिका. कोणासोबत कसं वागायचं हे समजलं की अर्धं टेन्शन आपोआप कमी होतं. कुठे काय बोलायचं, कोणासमोर किती बोलायचं याची जाणीव ठेवा. समोरच्याचा हेतू काय आहे हे समजून घ्या. काही लोक फक्त तुमच्याकडून गोष्टी काढून घेतात आणि नंतर त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे विचारपूर्वक बोला, लोकांना ओळखा आणि त्यानुसार वागा. मित्रांनो, काही लोक आपल्याला समजून घेतात तर काही फक्त स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना वेळेवर ओळखणं महत्त्वाचं असतं. आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. त्यांचे अनुभव ऐका आणि समजून घ्या. चुकीच्या लोकांशी चर्चा केल्याने फक्त तुमचाच वेळ आणि मानसिक शांतता वाया जाते. 5. विषारी लोकांपासून अंतर ठेवा. ज्या लोकांमुळे सतत टेन्शन येतं त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहा. काही लोक नकारात्मक विचारच पसरवतात, सतत टोमणे मारतात, अपमान करतात. अशा लोकांशी जास्त संबंध ठेवू नका. अशा लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमच्या मनातही नकारात्मकता भरेल. कोणता लोक तुमच्या मनःशांतीसाठी वाईट आहेत हे ओळखून त्यांच्यापासून लांब राहा. कधीतरी असे लोक घरातच असतात. त्यांच्यापासून दूर राहणे शक्य नसते. काही कारणांनी नातेही तोडू शकत नाहीत, तर त्यांच्याशी फक्त गरजेपुरताच संपर्क ठेवा. हो, नाही, बरं, ठीक आहे एवढंच बोला. मन शांत हवं असेल तर योग्य लोकांच्या संगतीत राहा. नकारात्मक लोक आपल्या विचारशक्तीवर परिणाम करतात. ते सतत चुकीचं बोलून तुमचं मन अस्थिर करतात. अशा लोकांपासून स्वतःला वाचवा. आयुष्यात सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा, जे तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि योग्य मार्ग दाखवतील. त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा. 6. त्रास देणाऱ्या माणसाचं बोलणं फक्त ऐकून घ्या. अजिबात प्रतिक्रिया देऊ नका. त्याला प्रश्न पडला पाहिजे, हे असं कसं झालं? काही लोक तुमच्या प्रतिक्रियेसाठीच काहीतरी वाईट बोलत असतात. तुम्ही उत्तर दिलं की त्यांना आणखी बोलायचं निमित्त मिळतं. त्यांना चेव चढतो. म्हणून अशा लोकांना अजिबात उत्तर द्यायचं नाही. फक्त ऐकून घ्या आणि दुर्लक्ष करा. समोरचा माणूस आश्चर्यचकित होईल की तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता. त्याला कदाचित वाटेल की नाही, हा कंटाळलेला आहे. तुम्ही कमजोर आहात.
पण सत्य हे असतं की शांत राहणे हीच तुमची खरी ताकद असते. काही वेळा मौन हेच सर्वात चांगले प्रत्युत्तर असते. जर तुम्ही शांत राहिलात आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीत तर समोरचा बरोबर गोंधळून जाईल. त्याला वाटेल की त्याचे शब्द तुमच्यावर परिणाम का करत नाहीत. कदाचित कंटाळून तो हळूहळू त्रास देणे थांबवेल. काही लोक मुद्दाम चिथावणी देतात, तुमची सहनशक्ती तपासतात. पण जर तुम्ही संयम ठेवला तर त्यांची हिंमत कमी होते. तणाव टाळायचा असेल तर शांत राहण्याचा सराव करा. काही वेळाने त्रास देणारी व्यक्ती कंटाळून थांबेल. 7. त्रास देणाऱ्या व्यक्ती नाव तोंडात पण जास्त घेऊ नका. सतत त्याचा विषय काढणं डोक्याला ताण देणारं ठरतं. ज्या गोष्टींचा आपण विचार करतो तेच आपल्यासोबत घडत जातं. जे लोक तुमच्या मनात असतात त्यांचाच तुमच्यावरती प्रभाव राहतो. सतत एखाद्या त्रासदायक व्यक्तीबद्दल बोलत राहिलात तर तिच्या वागण्याचा ताण तुमच्या मनावर कायम राहतो. त्यावर उपाय म्हणजे त्याच्याविषयी विचारच करायचा नाही. मन मोकळं करायचं असेल तर एकदाच बोला आणि मग त्याचा विषय बंद करा. जितकं दुर्लक्ष कराल तितका तो त्रास देणारा विषय तुमच्या मनातून निघून जाईल. मनाची शांती हवी असेल तर त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या विचारातूनही काढून टाका. त्याच्याबद्दल बोलणं, चर्चा करणं म्हणजे त्याला तुमच्या आयुष्यात महत्त्व देणं होय. अशा लोकांना दुर्लक्ष केल्यावर त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. त्यांच्यामुळे मनात नकारात्मकता येऊ नये म्हणून सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. त्याला मनातून काढून टाकल्याने तुम्हाला लक्षात येईल की तो माणूस आणि त्याचे बोलणे तुमच्यासाठी निरर्थक झाले आहे. 8. शक्य असल्यास वयाने आणि मानाने मोठ्या अशा लोकांना सांगून प्रश्न सुटतो का ते पहा. हो, पण जरा जपून. कधीकधी काही लोकांचा त्रास खूप वाढतो. अशा वेळी स्वतः एकटे लढण्यापेक्षा अनुभवी, समजूतदार लोकांची मदत घ्या. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींशी बोला. त्यांना विचारा किंवा ज्यांचे मत सर्वांना महत्त्वाचे वाटते अशा व्यक्तीला परिस्थिती समजावून सांगा. पण हे करताना कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. चुकीच्या व्यक्तीला सांगितले तर समस्या वाढू शकते. त्यामुळे योग्य माणसाला निवडून त्यांचा सल्ला घ्या. बऱ्याच वेळा मोठ्या माणसांचा अनुभव कामी येतो. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे परिस्थिती सुधारू शकते. पण हे करताना योग्य व्यक्तीची निवड महत्त्वाची असते, नाहीतर गोष्टी आणखी बिघडू शकतात. त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास आहे, जे योग्य सल्ला देतील अशांशीच चर्चा करा. कधीकधी समोरच्या व्यक्तीला एखाद्या तटस्थ आणि अनुभवी व्यक्तीचे बोलणे पटते आणि मग तो त्रास देणे थांबवतो. 9. स्वतःसाठी वेळ द्या. मन रमेल असं काहीतरी करा. लोक काय बोलतात यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला काय करायला आवडतं? पुस्तक वाचणं, फिरायला जाणं, चित्र काढणं, संगीत ऐकणं अशा गोष्टी करा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता तेव्हा बाहेरच्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर कमी होतो. स्वतःचा आनंद शोधा. स्वतः शोधा जे तुम्हाला सुख देतं. त्यामध्ये गुंतले की त्रासदायक लोक आपोआप दूर वाटायला लागतात. मन तणावमुक्त ठेवण्यासाठी सतत सकारात्मक राहा. सकाळी उठल्यावर ध्यान करा, नामस्मरण करा, चांगले विचार ऐका. तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये गुंतल्याने नकारात्मक विचार दूर होतात. दुसऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. व्यायाम, योगा, नवीन कौशल्य शिकणे या गोष्टींमध्ये मन रमवा. त्यामुळे त्रास देणाऱ्या लोकांचे बोलणे तुमच्यासाठी महत्त्वाचे राहणार नाही. 10. हसून दुर्लक्ष करा. त्यांना कळू द्या की त्यांच्या बोलण्याने तुम्हाला फरकच पडत नाही. कधीकधी लोक फक्त तुमची चिडचिड होण्यासाठी, तुम्हाला संताप देण्यासाठी काहीतरी बोलतात. असं करून त्यांना विकृत आनंद मिळतो. अशा वेळी त्यांच्यावर रागावण्यापेक्षा त्यांना हसून उत्तर द्या. त्यांना कळू द्या की त्यांच्या बोलण्याने तुम्हाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही जर हसत राहिलात, सकारात्मक राहिलात तर ते कंटाळून थांबतील. त्यांना असं वाटू द्या की त्यांचं बोलणं तुमच्यासाठी निरर्थक आहे. तुम्ही त्यांना विनोदी रूपाने घेत आहात. त्यांचा हेतू तुमचं मन खराब करण्याचा असतो. पण जर तुम्ही शांत आणि आनंदी राहिलात तर ते हताश होतील. कधीकधी लोक मुद्दाम तुम्हाला त्रास देतात कारण त्यांना तुमच्या संतापाचा आनंद घ्यायचा असतो. पण तुम्ही जर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून हसून त्यांना टाळलं तर त्यांचा हेतूच फूल ठरेल. मनात कटुता ठेवण्यापेक्षा त्यांचे बोलणे गांभीर्याने घेऊच नका. काही गोष्टी हसण्यावारी नेल्या की त्यांची तीव्रता कमी होते. त्यामुळे हसून गोष्टी सोडून देणे हा उत्तम उपाय आहे.
लोक काय बोलतात याचा विचार जास्त केला तर तणाव वाढतो. त्यामुळे दुर्लक्ष करणे, संयम बाळगणे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हेच योग्य उपाय आहेत. मित्रांनो, जीवनात शांतता हवी असेल तर अशा लोकांना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांना दुर्लक्ष करणे अधिक चांगले. मानसिकदृष्ट्या मजबूत बना आणि लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. शांत राहण्याची कला शिकली की कोणताही तणाव तुमच्यावर परिणाम करूच शकणार नाही. लोक बदलू शकत नाहीत, पण त्यांना कसे सामोरे जायचे हे तुमच्या हातात आहे. संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. म्हणूनच स्वतःला मानसिकदृष्ट्या बळकट करा आणि जीवन आनंदाने जगा. स्वामी सांगतात की अरे, हे कलियुग आहे आणि या कलियुगात तुला तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड द्यावीच लागेल. जर तू तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड दिली तरच तुझं हे आयुष्य गोड होणार आहे. तुला सगळंच मिळवायचं आहे, खूप मोठंही व्हायचं आहे आणि तुझी प्रगती देखील तुला करायची आहे. पण ज्या कलियुगात तू जगत आहेस ते कलियुग तुझे अधोगती देखील करत आहे. हे तुझ्या लक्षात येत नाही. या कलियुगात तू जगण्यासाठी पैसे कमावत आहेस, पण पैसे कमावता कमावता तू जगणंच विसरत आहेस. तू सुख शोधू पाहत आहेस, पण सुखाच्या शोधात तू समोर असलेल्या आनंदालाही मुकत आहेस. सुख म्हणजे मृगजळ. तू जितकं ते पकडण्याचा प्रयत्न करशील ना, तितकं ते लांब वाटणार आहे. पण थोडं शांत बसून समाधान मांडण्याचा प्रयत्न केला तर सुख तुझ्या पायाशी लोळेल. अरे, या कलियुगाची गंमतच न्यारी आहे. या कलियुगाची गंमतच फार विचित्र आहे. इथे गरीब दूरवर चालत जातो 2 वेळेचं जेवण मिळवण्यासाठी. इथे गरीब दूरवर चालत जातो 2 वेळेचं जीवन मिळवण्यासाठी आणि श्रीमंत दूरवर चालत जातो तेच मिळालेलं अन्न पचवण्यासाठी. या कलियुगामध्ये कोणाकडे खाण्यासाठी एक वेळचं अन्नही नाही, तर कोणाकडे अन्न असून खाण्यासाठीच वेळ नाही, तर कोणाकडे अन्न असून खाण्यासाठीच वेळ नाही. अरे, या कलियुगामध्ये कोणी लाचार आहे म्हणून बिमार आहे. या कलियुगामध्ये कोणी लाचार आहे म्हणून बिमार आहे, तर कोणी बिमार आहे म्हणून लाचार आहे. कोणी बिमार आहे म्हणून लाचार आहे. असं तुझं हे कलियुग आहे. कोणी आपल्या लोकांसाठी स्वतःची भाकरी देखील सोडण्यासाठी तयार आहे, पण कोणी भाकरीसाठी आपल्या लोकांना देखील सोडण्यासाठी तयार आहे. असं तुझं हे आहे. असं तुझं हे कलियुग आहे. म्हणूनच या कलियुगामध्ये जगताना थोडंसं थांबायला शिक, थोडंसं समाधान मानायला शिक. तुला जे हवं आहे ते आवर्जून मिळव. ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न देखील कर, पण ते मिळवण्यासाठी तू चुकीचा मार्ग कधीही निवडू नकोस. ते कमावण्यासाठी, मिळवण्यासाठी कुणा गरीबाला फसवू नको, कुणाच्या हक्काचं हिसकावू नको. जे काही मिळवायचं ते स्वतःच्या हिमतीवर मिळव. जेव्हा तू स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कष्टाने काहीतरी मिळवण्याची मनात इच्छा ठेवतो ना, तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली देखील तुझी मदत करत असते. पण हो, प्रत्येक गोष्टीच्या अट्टहासापायी तुझं हे आयुष्य बर्बाद करून घेऊ नकोस. कारण इच्छा, अपेक्षा या कधीही संपत नाहीत. एक इच्छा, एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते. पण त्याला कुठेतरी पूर्णविराम तुला देता यायला हवा आणि तुला त्यासाठी समाधानाला शोधायला लागेल. तुला समाधान शोधायचं असेल तर ते तुला आमच्या नामात मिळेल, तुला आमच्या अध्यात्माच्या मार्गात मिळेल. म्हणून कोणाचं सुख पाहून ते तुझ्या वाट्याला का नाही असं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कुणाचं तरी दुःख पाहून ते निदान तुझ्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहायला शिक. त्यालाच खऱ्या अर्थाने सुखी जीवन म्हणतात. आणि तुला सुखी जीवन जगायचं असेल तर तुझं मन शांत असणे गरजेचे आहे. आणि तुला तुझं मन शांत ठेवायचं असेल तर तुझ्या मनःशांतीसाठी आमच्या नामाची जोड तुला द्यावीच लागेल. जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो त्याला आपोआप शांतता प्राप्त होते. जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्याल. जग काय आहे, यातील लोक कसे आहेत आणि तुम्ही काय करत आहात हे ज्या दिवशी तुम्ही ओळखाल त्या दिवशी स्वामी आणि तुमच्यामध्ये अंतर तर हे खूपच कमी राहणार आहे. परंतु तुम्हाला ते ओळखण्यासाठी अगोदर स्वतःचं परीक्षण करावे लागेल. कारण हे जग स्वार्थात गुंतलेले आहे. कोणालाही तुझ्या सुख आणि दुःखाचे काहीच घेणे देणे नाही. तुला वाटत आहे की हा सर्व परिवार, हा सर्व संसार तुझा आहे. तुझ्या असण्याने किंवा तुझ्या नसण्याने त्यांना खूप असा फरक पडेल. परंतु हा तुझा मोठा गैरसमज आहे. कारण ज्या दिवशी तू हे जग सोडशील तेव्हा फक्त 3 दिवस तुझ्या दुःखासाठी,
शोक साजरा केला जाईल. नंतर हेच लोक आहेत जे तुला विसरतील आणि तुझ्या नंतरही आनंदाने जीवन जगतील. तू विचार केला आहेस का? तू दिवस रात्र इतरांसाठी इतकी मेहनत करतोस. जीवाचे रान करून तू इतरांसाठी झुरत आहेस, जगत आहेस. स्वतःच्या आशा मारून देव, आत्मा, तुझं सुख या सर्व गोष्टी दूर ठेवून इतरांना सुखी ठेवण्यासाठी तू दिवस रात्र मेहनत करत आहेस. पण ज्यावेळी तुझ्यावर खरी वेळ येणार आहे त्यावेळी खरे सत्य विचार, सत्य स्वीकार कर. यातील कोण तुझ्यासोबत आहे आणि कोण तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे. अरे हे जग मोहमायेत गुंतलेले आहे. तूही त्यात गुरफटू नकोस. तूही त्यात तुझे जीवन व्यर्थ करू नकोस. या जीवनाचं सार समजून घे. हे जग स्वार्थावर, इथे कोणालाच तुझ्याशी काहीच घेणे देणे नाही. जोपर्यंत तुझ्यापासून त्यांचा स्वार्थ साधला जाईल तोपर्यंत तू सर्वांचा आहेस. परंतु ज्यावेळी तुझ्यावर दुःखाचा डोंगर येईल, ज्यावेळी तुला याच लोकांची गरज असेल, त्यावेळी मात्र तू एकटा असशील, हे मात्र विसरू नकोस. आणि त्यावेळी तुला आठवण येईल ती फक्त तुझ्या परमात्म्याची, तुझ्या ईश्वराची, ज्यांनी तुला हे जीवन दिलं आहे. मग त्यावेळची वाट का पाहतोय? आजपासूनच सुरुवात कर. त्यांची सेवा कर. त्यांना आपलंसं करून घे. नाहीतर वेळ पडल्यानंतर तेही तुझ्याकडे येणार नाहीत. अशी वेळ तू स्वतःवर आणू नकोस. कारण या देवाने तुला हे इतके अमूल्य जीवन दिले आहे, ते तू आनंदाने जग. कितीही कोणासाठी केलंस तरी तुला काहीच मिळणार नाही. आणि तुझ्या जीवनासाठी जर तू आजपासून नामस्मरणात गुंतून राहशील, सत्कार्य करशील, जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपल्या धुंदीत गुंतून राहशील, त्यावेळेस तुझा आणि परमेश्वराचा शब्द हा एकच असेल की बाळा, घाबरू नकोस, मीही तुझ्यासाठी येत आहे. कारण हा देव तुझी भक्ती पाहून तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि कधीही तू वाऱ्यावर राहणार नाहीस. कारण या देवाने तुला आपलेसे केले आहे, आपले बाळ समजले आहे. तुझ्यावर तो अतोनात प्रेम करत आहे. मार्ग सोडू नकोस. सत्याने चालत राहा. जीवनाचे सार जाणून घे. हे जग आपलं करण्यासाठी अपुरं पडेल जेव्हा तू तुझ्यासाठी स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवशील. नाहीतर इथे येणारा प्रत्येक जण तुला म्हणेल की याने आमच्यासाठी केलंच काय. हे ऐकून तुला जो त्रास होणार आहे तो तुझ्या गगनात सुद्धा मावणार नाही. हे जग स्वार्थावर चालतं. इथे प्रत्येकाला आपल्या सुखाचं आणि आपल्या भवितव्याचा विचार आहे. तू कोणासाठी कितीही केलंस तरीही तू एक निर्मळ पाण्याचा झरा आहेस. त्यामध्ये प्रत्येकजण हात धुवून घेतील. परंतु ज्यावेळेस तूच खळखळून वाहायला लागशील तेव्हा तुला रस्ता मिळणार नाही. त्यावेळी मात्र तुला स्वतःच तुझ्यासाठी मार्ग तयार करावा लागेल. हे लोक तुला दगडधोंडे, काटे तुला कधीही मार्ग मोकळा करून देत नाहीत. जीवन हे सत्याने चालायचे आहे. इतरांवर गुंतून न राहता आपल्या पायाला भक्कम बनव आणि आपल्या जिद्दीवर जग. बाकी सर्व या परमेश्वरावर सोपवून दे. कारण हा परमेश्वर कधीही तुला एकटे सोडणार नाही. तुझ्या संकटामध्ये कधीही तुझी परीक्षा घेणार नाही. देवाने तुला आपलेसे केले आहे, ते कधीही तुला एकट्यामध्ये सोडणार नाहीत. देव हा सत्याचा देव आहे, विश्वासाचा आहे. देव हा प्रामाणिकपणाचा आहे आणि ते सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत. म्हणूनच तुला देवानं आपलंसं केलं आहे. बाळा, या जगामध्ये स्वार्थ, निस्वार्थ या अशा गोष्टी आहेत ज्याला समज तो जीवनामध्ये अतिउच्च स्थान नक्कीच स्वीकार करतो आणि त्या स्थानासाठी तो दिवस रात्र प्रयत्नसुद्धा करत असतो आणि तो सुद्धा त्यासाठी पात्र आहे. फक्त जीवनाचे सार ओळखून घे. या जीवनात गुंतून राहा. परंतु जे सद्मार्ग आहेत, जे कल्याणकारी मार्ग आहेत, ज्यामुळे तुला मोक्षप्राप्ती होईल, ज्यामुळे तुझ्या जीवनाचे कल्याण होईल, त्या गोष्टी स्वीकार करून त्या मार्गाचा अवलंब करत राहा. इथे प्रत्येक जणाला येणारा दिवस आनंदात कसा जाईल त्यासाठी जीवन जगायचे आहे. परंतु आपल्यामुळे कोणाला आनंद कसा होईल हे विचार करणारे क्वचितच तुला बोटांवर मिळतील. इतकेच सापडतील. कारण हे जग कोणाच्याही स्वार्थासाठी आपला वापर करायला मागे पुढे पाहत नाही. इथे जगामध्ये प्रत्येक प्राणी असेल, पक्षी असेल, तो देवाचा दाता आहे. कारण सर्व विश्व हे देवाने तयार केलेले आहे. आपण इतरांवर अधिकार गाजवणे इतके अपूर्ण मोठे नाही आहोत किंवा श्रेष्ठही नाहीत. ते स्वीकार करायला तुम्हाला वेळ लागेल. परंतु ज्या दिवशी तुझ्या अंतरात्म्यामध्ये हे ज्ञान होईल की आपणही देवाचा एक कण आहोत, देवाने आपल्याला सुद्धा या सृष्टीचा एक भाग म्हणून पाठवले आहे, तेव्हा आपले सुद्धा काहीतरी देणे लागते.
आपण सुद्धा कोणासाठी काहीतरी करणे हे आपले सुद्धा भाग्य आहे. जर आपण त्या भाग्याचा वापर आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी करत असू तर देव कधीही तुम्हाला एकट्यात सोडत नाही. कारण देवाला तुम्ही दुःखी आनंदी पाहणे शक्यच होत नाही. स्वामी आई तुमची आई आहे. ती प्रत्येक बाळाचा विचार करते. प्रत्येक बाळाच्या सुखाचा, भविष्याचा, आनंदाचा विचार करून जीवन जगवत असते. तुम्ही तर मग त्यांचे प्रिय आहात. बाळा, त्यांच्या मार्गात आहेस. तू एकटा पडू नकोस. सत्य सोबत ठेव, ज्ञान सोबत ठेव, आत्मविश्वास कायम कर आणि स्वामी मार्गात चालत राहा. येणारा प्रत्येक अडचणीच्या, संकटाचा दिवस स्वामी आनंदाने आणि सुखाने एका क्षणात तुझ्यापासून दूर करतील. पण स्वामींचा हा इतका विश्वास मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावे लागेल. स्वतःला स्वामींचरणी अर्पण करावे लागेल. ज्या दिवशी तू स्वामींचा होशील त्या दिवशी स्वामी तुला आपलं बाळ म्हणून स्वीकारतील. आणि ज्या दिवशी तू स्वामींचा बाळ म्हणून स्वामींचा हात तुझ्या डोक्यावरती मिळेल त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत आणि उत्कृष्ट व्यक्तींमध्ये गणला जाशील. कारण ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे जर तुझ्या मागे आहेत तर जीवनात तुला यापेक्षा आणखी हवंच काय. ज्या दिवशी तू स्वामी मार्गात आलास त्याच दिवशी स्वामींनी तुझे चरण त्यांच्या चरणांशी ठेवले आहेत. कारण तू ही स्वामी सेवेत गुंतला आहेस आणि तू सुद्धा लोकांचा आदर्श बनला आहेस. एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या प्रसंगामुळे किंवा एखाद्या ठिकाणामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण हा नेहमी विचार करतो की आपल्या अवतीभोवतीच्या समाजात, संपूर्ण जगात आपल्या परिस्थितीत बदल घडून यावा. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होत आहे त्या गोष्टी नष्टही व्हाव्यात. पण आपण कधी असा विचार केला आहे का की आपल्यामुळे सुद्धा कोणाला त्रास होत आहे का? किंवा जर होत असेल तर त्यासाठी आपण काय करावे? आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या भोवतालची परिस्थिती ही बदलली पाहिजे आणि आपण त्यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतो. आपलं कौटुंबिक जीवन असेल किंवा आपलं मैत्रीपूर्व नातं असेल, आर्थिक स्थिती असेल किंवा व्यवहार असेल, कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला त्रास झाला तर ती गोष्ट तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करता. एखाद्या व्यक्तीने त्रास दिला तर त्या व्यक्तीला बोलणे बंद करता किंवा त्या व्यक्तीला बोलून आपण त्याचा संबंध तोडून टाकत असतो. पण कधीकधी आपल्याकडून सुद्धा अशा काही चुका घडत असतात ज्या पूर्णपणे चुकीच्या असतात. परंतु आपण त्या स्वीकार करत नाही. आपल्या अवतीभोवती असणारी परिस्थिती बदलावी यासाठी आपण पण पुढच्यावर दबाव टाकत असतो. माणूस परिस्थिती अनुकूल असेल तर उत्साहात काम करत असतो. आपल्या मनाची अपेक्षा असेल तर ते आपण पूर्णसुद्धा करत असतो. परंतु जर आपलं स्वप्न पूर्ण नाही झालं किंवा एखाद्या व्यक्तीच्या त्रासामुळे आपलं स्वप्न भंग झालं तर आपण पूर्णपणे दोष हा पुढच्याला देत असतो. परंतु हे असं नसतं. स्वतःचं मत जाणून घ्या. कारण आपल्या जीवनात जे काही घडत आहे, जे काही घडणार आहे तो पूर्णपणे आपल्या कर्माचा भाग आहे. जर तुम्ही आत्ताच्या जगामध्ये, आत्ताच्या जीवनामध्ये खूप आनंदाने इतरांना सर्व काही सुविधापूर्वक, आनंदपूर्वक जीवन जगत असाल आणि तरीही तुम्हाला त्रास होत असेल तर त्यावेळी मात्र तुम्ही नक्कीच देवाला त्रास देत असता. म्हणजे देवाला दोषी मानत असता. देवाला बोलता की मी कोणाचं काय वाईट केलं आहे, की मी माझं देव इतके मागे लागला आहे, मला सतत त्रास का देत आहे, देवाचं मी काय वाईट केलं आहे. परंतु आपली इतकी मोठी परिस्थिती नाही किंवा आपण इतके मोठे सिद्ध पुरुष नाही की आपण देवाला त्रास देऊ ज्यामुळे देव आपला बदला घेईल. अरे, आपण या जन्मी नाही तर पूर्वी जे काही कर्म करीत आलो आहे त्याचे फळ आपल्याला या जन्मामध्ये भोगावंच लागतं. भले तुम्ही या जन्मामध्ये खूप चांगलं कर्म करत आहात, परंतु जर पूर्वीच्या जन्मामध्ये किंवा नकळत तुमच्याकडून अशा काही मोठ्या चुका किंवा घडल्या आहेत ज्याचे तुम्हाला भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे सर्वात पहिले आपल्या मनाला जीवनाचे सत्य जाणून घेण्याची सवय लावा. प्रत्येक परिस्थिती ही सारखीच असेल किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदीच असाल असं होत नाही. कधी आपल्याला दुःखसुद्धा भोगावे लागतात आणि दुःखातसुद्धा आपल्याला आनंदाने त्या प्रसंगातून बाहेर हे पडावंच लागतं. कधी इच्छा नसतानासुद्धा आनंदाने, उत्साहाने ते कार्य पूर्णपणे पार पडावं लागतं. कोणी त्रास देऊ नये, सर्वांनी आपल्याला सहकार्य करावं, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल असं नाही. कधी आपलं मनसुद्धा आपल्याला मारावं लागतं. आपण आनंदी, यशस्वी जीवनासाठी आपले संकल्प करत असतो आणि थोड्याशा अडचणी आल्या तरी ते सोडूनही देत असतो. इतरांचे कार्य, इतरांचे यश,
इतरांची प्रगती पाहून त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये जाळ लागतो. परंतु आपण जे प्रयत्न करायला हवेत, जे स्वप्न पाहिलं आहे ते आपण सत्यात उतरण्यासाठी आपलं मन, आपलं शरीर झिजवायला तयार होत नाही. ज्यावेळी तुम्ही इतरांवर जळायला लागाल किंवा ज्यावेळी तुमच्या मनात इतरांबद्दल वाईट खेद यायला लागेल, त्यावेळी समजून जा की आपण सध्या पण देवापासून खूप दूर आहोत. इतरांचे यश, आनंद पाहून आपल्या जीवनातसुद्धा आनंद निर्माण व्हावा अशी ज्याची वृत्ती आहे तो नक्कीच स्वामींचा प्रिय भक्त आहे. आणि स्वामी म्हणतात की बाळा, मला माहीत आहे तू त्यातलाच आहेस जो इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतो. म्हणूनच हा संदेश मी तुझ्यापर्यंत आणला आहे. आता परिस्थिती बदलण्यापूर्वी तू स्वतःला बदल, स्वतः अनुकूल होण्यास सुरुवात कर. मग परिस्थिती नक्कीच अनुसरून होते. आपण इतरांमध्ये आणि आपलं दुसरं कोणी आपल्याबद्दल काय विचार करतो यामध्ये गुंतून न राहता आपण इतरांना कसे आनंदात ठेवू शकतो आणि आपल्यामुळे इतरांना कसा फायदा होईल या गोष्टीचा विचार करा. अरे, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा जगत कल्याणासाठी आणि कर्तव्याचे पालन करण्यासाठी आपल्या मनाची प्रिय सखी राधा हिलासुद्धा सोडावं लागलं आणि आपल्या जीवनाचा आनंद सोडून इतर व्यक्तीशी लग्न करून त्याला जीवनाचे कर्म पूर्ण करावे लागले. म्हणूनच आज जग संपूर्णपणे श्रीकृष्णाच्या चरणी लीन होतं. आपण तर सर्वसामान्य मनुष्य आहोत, मग आपण काय इतक्या तटस्थपणे वागावं? त्यामुळे चांगल्या सवयी आपोआपच लागत नाहीत, त्या मानसिकतेमध्ये बसत नाहीत, त्या आपण आचरणात आणाव्या लागतात, आपलंसं करावं लागतं. आणि चांगल्या सवयी हे आयुष्यात नेहमी ध्येय गाठण्याचा मार्ग तयार करत असतात. परंतु वाईट सवयी या नेहमीच आपल्याला रसातळाला घेऊन जात असतात. आणि ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचा व्यर्थ असा संहार होणार आहे, या गोष्टी आपल्या जीवनात या वाईट सवयींमुळे निर्माण होतात. तेव्हा जागरूक व्हा, चांगल्या सवयी आत्मसात करा. आणि ज्या दिवशी तुम्ही हे महत्त्वाचं मानाल आणि आपल्या जीवनात चांगल्या सवयीला आत्मस्थान द्याल, त्यावेळी नक्कीच तुमचे जीवन 50% बदललेले असेल. फक्त आता ते आचरणात आणायचे आणि वागायचे तुमच्या हातात आहे. आपल्याला कोणत्याही सवयी जड लागतात, त्याचं आपण आचरण करत नाही. त्यामुळे अशा त्या सवयींच्या जाळ्यात आपण फसत जातो, ज्या व्यक्तीला आपल्याला पचत नाहीत. आणि मग आपल्या जीवनाचा तिथूनच ऱ्हास व्हायला सुरुवात होते. अशाच आत्मसात करा ज्यामुळे तुमचं कल्याण आहे. तुमच्यामुळे मानसिकता, शांतता, शारीरिक थकवा या गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल. कधीकधी डोकेदुखीचा त्रास होतो आणि कोणीतरी आपल्याला चहा पिण्याचा सल्ला देतो. त्या चहा घेतल्यानंतर चुटकीसरशी आपलं डोकं दुखायचं थांबतं, थकवा दूर जातो. यामुळे पुढच्या वेळेस आपल्याला अशी परिस्थिती येते की ज्यावेळी आपल्याला डोकं दुखायला लागतं त्यावेळी नक्कीच आपण चहाचं औषध करत असतो. त्याचप्रमाणे जर वाईट विचाराने सुद्धा तुमचं मन कधीकधी दुखत असेल, कधीकधी तुमच्या मनालाही थकल्यासारखे वाटत असेल, किंवा इतरांना त्रास दिल्यामुळे, इतरांचे वाईट विचार आपल्या डोक्यात घेतल्यामुळे जर कधीकधी तुम्हाला वाटत असेल की आपण काही चुकीचं करत आहोत, त्यावेळी त्यापासून दूर जाण्यासाठी नक्कीच देवाचे नामस्मरण करा आणि सद्गुण जे आहेत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हीच सवय तुम्हाला पुढे लागत जाईल आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही इतके पवित्र व्हाल की देवाला सुद्धा तुमच्यावर न विश्वास ठेवता कुठलीच गोष्ट करणं शक्य होणार नाही. कारण एकदा का देवाने तुम्हाला आपलंसं केलं तर तुमच्या जीवनात कुठल्याही वाईट गोष्टीला थारा राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या मनावर सत्याचा ठसा कोरला गेला त्या दिवशी नक्कीच तुमचं जीवन हे सत्य आणि श्वासपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या जगनात अनेक सोयीसुविधा असूनही काहीतरी कमी असल्याची खंत आपल्याला जाणवत असते. ती खंत म्हणजे आपलं हरवलेलं बालपण, आपलं आनंदी जीवन, आपल्या आयुष्यातील असा टप्पा जिथे छोट्या छोट्या गोष्टींत आपण आनंदी राहत असतो आणि आनंद शोधत असतो. जसं जसं आपण त्या सुखाच्या मोहात गुंतत गेलो, मोठे होत गेलो, तसा तसा आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलत गेला. चांगले, वाईट, गरिबी, श्रीमंत, मान, अपमान, फायदा व तोटा या गोष्टींबद्दल अति विचार करत गेल्यामुळे आपल्या जगण्यातील निरागसता ही आपल्या बालपणासोबतच निघून जाते. कधीकधी जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच फायदा तोटा सोडून आनंदाने, निरागसपणे बाळासारखे जीवन जगा. बालपणात उतरा, कारण तुम्ही सर्वजण हे स्वामी आईचे बाळ आहात. तुम्ही स्वामी आईचे बालकच आहात. मग आईच्या समोर तुम्हाला आनंदाने,
बाळासारखे जगायला काय जाते? कधीकधी आनंद, खोडकरपणा, अत्याळपणा, चेष्टामस्करी या आपल्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्यामुळे तुमच्या जीवनाला लागलेला दुःखाचा हा जो मळ आहे तो दूर होतो. आपला आनंद हा बालपणामध्ये खूप आनंदी होता ना. ना कुठली श्रीमंती, ना कुठला हेवा, ना कुठला वाद, ना कोणी गरीब, ना कुठे श्रीमंत. सर्व काही आपण आनंदाने मिळून मिसळून जगत होतो. आता काळ बदलला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. तरीही जुन्या आठवणीमध्ये मन भरून येते. कारण त्या काळी काही नसतानाही जगण्यात जी मज्जा होती, आनंद होता, तो आज आपल्याकडे सर्व असूनही राहिलेला नाही. आनंदी जीवन जगायचे असेल तर आपल्यातलं हे बालपण आणि आपल्या बालपणातले आपले गुण नक्कीच तुम्हाला जिवंत ठेवता आले पाहिजेत. आणि जो व्यक्ती बालपणामध्ये आपल्या चिरागीमध्ये जीवन जगत आहे तो नक्कीच आनंदी जीवन जगत आहे. पुढील 7 मिनिटे महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. तुमची इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे. तू निराश आहेस हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाहीत. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहेत. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. स्वामी म्हणतात हरकत नाही. तुम्ही किती वाईट वेळेतून गेला आहात, तुम्ही किती दुःखांना, संकटांना तोंड दिले आहे मला माहीत आहे. तुम्ही एकट्यात किती वेळा आहात हेही मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. स्वामींचा संदेश तुझ्यासाठी आहे. घाबरू नकोस. कधीकधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहीत नसते. पण आपण जेव्हा घाबरतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी आपला स्वामींवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला उच्च म्हणून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात प्रकटतात. आपण किती सहजपणे बोलून जातो ना, आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवीसुद्धा नाही. हा मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुण्याईमुळे स्वामींनी त्यांची नाव घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही. त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलं नाही तरी चालेल. आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या आणि ओव्या, श्राप आणि आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव, नामधर्म आहे. म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केव्हा म्हणेन? जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची जर काळजी घेशीलच, पण तुझे शब्द फुकट तर जाणार नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल. आयुष्यातील दुःख, यातना कमी होतील. तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच माझी स्वामी माऊली टाईप कर. मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते. हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाहूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका. आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो, तुम्हाला कमी लेखतो, त्याच्यासमोर कधी निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नको. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण ते पाहण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, परंतु निसटून
तुमच्या आयुष्यातून निघून जातात. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असशील तर 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. प्रथम रुग्णालय. रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतकी सुंदर गोष्ट दुसरी कोणतीच नाही आहे. दुसरी तुरुंग. तुरुंगात एकदा जाऊन बघा. तुमच्या लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरं स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन जाईल. आपण या जगात काही घेऊन येत नाही आणि जातानाही सोबत काही घेऊन जात नाही, गाऊन शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा. त्याचे नेहमी आभार माना. कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्या. दुर्लक्ष करू नका. जर का हा स्वामी संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे. आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील, तुमचा अनादर करतील, तुमच्याशी वाईट वागतील. ते जे करतात ते देवाला पाहून घेऊ दे. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार बनू नका, कारण देव तुम्हालाही नष्ट करेल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटांतून गेले आहात. आत्ता हे संकटांचा सामना करत आहात. आता तुम्ही माझ्यावर धाव घेण्याची जवळ आहे. मी तुम्हाला मदत करेन. हार मानण्यासाठी गरज नाही. जो माझे अन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्याच्या जीवनाचे धार आम्ही स्वतः उचलतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. या महिन्यांमध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असता. ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे. खूप जण म्हणतात, माझं आयुष्य खराब चाललेलं आहे, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. पण आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी एक एक करून आपण काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्य चांगल्या गोष्टींसाठी जागा निर्माण करेल. पूर्ण विचार करून पहा. जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे. भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. सगळं जवळ असून सुद्धा मुघल हरत होते आणि काही जवळ नसताना सुद्धा मराठे जिंकत होते. याचं कारण म्हणजे मुघल लढत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका, तर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं म्हणून जगा. जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाचगाणी सादर केलेली आहेत, पण एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. कारण परस्त्रीला मातेसमान मानणं ही शिकवण राजमाता जिजाऊने शिवबांना दिली होती. तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजाऊ मातांची ही शिकवण अंगीकारली पाहिजे. तेव्हा आपला राजा शिवबा आणि आपल्या स्वामींना आपल्या बालकांचा आनंद होईल. तुम्ही सहमत असाल तर सर्व माझ्या बंधू पुरुषांनी होय, मी यापुढे स्त्रियांचा आदर करेन असे टाईप करा आणि सर्व स्त्रियांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. पुण्याचे भागीदार व्हाल. कोणत्याही संकटाला घाबरू नका, कारण कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हे विजय ठरवतो. पण संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास ठरवतो. काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपण चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्या मागे असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. म्हणून गुण असे ठेवा की तुमच्या मागे सुद्धा तुमची प्रशंसा झाली पाहिजे. तुमचा पुढचा प्लॅन कधीही गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही गळाला अडकत नाही. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. शब्द मोफत असतात, पण त्यांचा वापर अवलंबून असतो की त्यांची किंमत कळेल की किंमत मोजावी लागेल. जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे अशी समजण्याची चूक करू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका.
लोकांना जास्त हुशार बनवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढलं जाईल. समुद्राला गर्भ होता की तो सर्व काही बुडवू शकतो. तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि सहज त्यावर तरंगून जातो. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला जीवनाचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा असतो, तो क्षण तुमचं आयुष्य बदलवून टाकणारा असतो. अडचणी कितीही येऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा. मी तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही. सगळं मिळतं, फक्त योग्य वेळ यावी लागते. यासाठी धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत राहा. स्वामी भक्तांनो, माझा मनापासून नमस्कार. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्त हो, आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. नक्कीच ज्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्यासंबंधी प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये कधी ना कधी येऊन गेलेले असतील, ही मला नक्कीच खात्री आहे. कारण आता बघा, आपण स्वामींची सेवा करतो. आता तुम्ही माझ्या चॅनलवर आला आहात तर नक्कीच याचा अर्थ की तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि म्हणूनच तुमची आणि माझी ओळख झाली. तर बघा, आपल्या चॅनलवर आपण नेहमी अनुभव टाकत असतो. विविध प्रकारच्या सेवा, विविध प्रकारचे उपाय हे रोजच्या रोज आपण टाकत असतो. परंतु आजचा जो विषय आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. थोडासा वेगळा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, आता आपण स्वामी भक्त आहोत किंवा स्वामींची सेवा करतो. अगदी स्वामी भक्त म्हणजे खूप दिवसभर स्वामी स्वामी करणं किंवा आपलं कामधंदा सोडून स्वामींच्या सेवेत तालीम होणं इतकंच नाही, तर जे काही आपल्या वेळेनुसार आपल्याला वेळ मिळतो, अर्धा तासाचा म्हणा, 15 मिनिटांचा म्हणा, अगदी 5 मिनिटांचा म्हणा, पण त्यावेळेस जर आपण मनापासून अंतःकरणापासून स्वामींची सेवा करत असू तर नक्कीच आपल्याला हा प्रश्न पडतो. आता तो कोणता प्रश्न? तर बघा, बरेचदा आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसतो, मूर्तीसमोर बसतो आणि सगळं काही आपलं दुःख सांगत असतो. पण तरीही त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की स्वामी माझ्यासोबत आहेत हे मला कसं कळेल? किंवा मग स्वामी आपल्या घरात आहेत हे मला लक्षात यायला हवं, किंवा मला असं काहीतरी कळायला हवं की स्वामी माझ्यासोबत आहेत. तर बघा, आता स्वामी आहेत. आता स्वामी जर आपल्यासमोर असे डायरेक्ट येऊन उभे राहिले, आपण मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसतो, तेव्हा आपण एवढं कारण सांगत असतो किंवा एवढी दुःख त्यांच्यासमोर मांडत असतो. स्वामी माझी ही अडचण सोडवा, ती अडचण सोडवा, असं आहे तसं आहे, माझं असं करा तसं करा, खूप सर्व काही सांगत असतो. आपण मूर्तीसमोर जर एवढं सांगतो तर स्वामी जेव्हा प्रत्यक्ष आपल्यासमोर येतील तेव्हा काय होईल? आणि स्वामी भक्त हो, अगदी लाखो करुणाने आहेत, तर स्वामी कुणाकडे बघतील? खरंच हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वामी आपल्याकडे किंवा आपल्यासोबत अदृश्य रूपाने असतात. अदृश्य रूपाने ते आपल्या घरामध्ये येत असतात, कुठले संकेत देत असतात, जेणेकरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्यासोबत आहेत. फक्त ते संकेत ओळखायला आपल्याला जमत नाही. स्वामी तुमच्यासोबतच आहेत. स्वामी तुमच्या घरी रोज येतात, रोज तुमची नित्यसेवा बघतात. तुम्ही काय करता ते या व्हिडिओकडे पाहून दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहेत. येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. समृद्धी, ऐश्वर्य आणि शांती तुमच्या मार्गानेच येत आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून समजून घे. जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाचे मन दुखावत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल, माझे नामस्मरण करत असाल, खूप देवपूजा करत असाल आणि सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पाहावे असे समजणे तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. मी चराचरात व्यापून आहे. आधी कुणाचे मन दुखावू नका. कुणाला वाईट बोलणे, कुणाला अपशब्द बोलणे टाळा. मोठ्यांचा आदर करा, गरजूंना मदत करा. माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा. मला आनंद होईल आणि मग तुमचा आनंद कोणीही थांबवू शकणार नाही. उपवास करा किंवा करू नका, तुमची मर्जी. जिभेवर दाबा ठेवला नाही तरी चालेल, पण तुमचा मोह मात्र नक्कीच आवरा. तुम्ही रोज मठात जा किंवा जाऊ नका, ही तुमची इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाहीत तरीही चालेल,
पण तुमच्या अहंकारावर मात्र नक्कीच विजय मिळवा. तुम्ही सोहळा मनवा किंवा नको, तुमची इच्छा. ते सर्व मानलं नाही तरी देखील चालेल, पण तुमचा विचार मात्र नीटच ठेवा आणि पवित्र ठेवा. तुम्ही रोज 11 माळी जप स्वाध्याय करा, शास्त्रवाचन करा किंवा नको, ही तुमची निवड. त्यासाठी वेळ नाही दिला तरीही चालेल, पण आपल्या माणसांचे मन नक्कीच वाचायला शिका. बघा तुम्हाला हे जमते का? तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा येऊ नका, ही तुमची आवड आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्कीच शिका. कर्माची भीती नक्कीच मनात ठेवा. तुमच्या मनानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेवा. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझी स्वामी आईवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. नक्कीच भाग्यवंत ठराल. जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आला आहात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात, सगळे येथे सोडून जायचे आहे. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका. वर्तमानात आनंदी राहायला शिका. भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालवू नका. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील. तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भाग्यवंत ठराल. आयुष्य साधं आणि सरळ आहे. ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला. मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटेल. आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी फक्त घेऊन आलो आहे. बाळा, आता सर्व चिंता विसर, कारण हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतर तुझ्या सर्व दुःख, चिंता आता सुखात नाही बदलल्या तर सांग. इथून पुढे तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहेत. फक्त हे मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐकावंस अशी माझी इच्छा आहे. बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते विचार येतात, खूप काही नकारात्मक विचार येतात, तेव्हा मनाला एक समज द्यायची असते की हीच तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे. कारण सुरुवात तर कठीण असणारच, पण शेवट गोड असणार. कारण स्वामींच्या कृपेने, स्वामींवर विश्वास ठेवून आपण एक एक पाऊल पुढे टाकत गेले पाहिजे. स्वयंभक्तांना तुम्हाला या विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो आणि तू त्या परीक्षांमध्ये किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो. तुझी शेवटपर्यंतची धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल सर्व काही मी पाहत असतो. पण आमचा तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते. फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टींसाठी तू तयार राहा. तुला शेवटी यश मिळणारच. हाच विश्वास खंबीरपणे माझ्यावरती ठेवून पुढे चाल. तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ देत, त्याकडे दुर्लक्ष कर आणि निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाटचालत राहा. चालतच राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण संघर्ष मात्र तुलाच करावा लागेल. बाळा, हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐकलं आहेस ना? या मार्गदर्शनातूनच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवी वाटचाल करता येईल. तुम्ही हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत नाही, म्हणून बाळा, तुम्हाला तुमच्या खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तुम्हाला काही गोष्टी समजतच नाहीत, म्हणून तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुझ्या प्रगतीपथावर आहे. तुला मिळणारे यश जवळच आहे. फक्त तुला गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नांची, सकारात्मक विचारांची आणि निर्भीडपणे आपला प्रवास चालण्याची. बाळा, या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आम्ही तुम्हाला भर आशीर्वाद देतो आणि आमचे प्रेमसुद्धा तुला मिळते. आणि माझी तुम्हाला खंबीर साथ आहे. मी तुला तुझ्या संकटात तुझा हात कधीही सोडणार नाही. तुला कधीही एकटे पडू देणार नाही. मी नाराज नाही कारण तू माझ्याशी खोटे बोललास. मी नाराज आहे कारण मी आतापासून तुझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. आपण सर्वजण चुका करतो, ज्याचे वाईट परिणाम होतात.
पण याचा अर्थ असा नाही की आपण वाईट आहोत किंवा त्यानंतर आपल्यावर कधीही कोणी विश्वास ठेवणार नाही. विश्वासघात होण्याआधी विश्वास असणे आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मग तुम्हाला कसे जगायचे ते कळेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे सुंदर मार्गदर्शन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.